श्रेयस, मला तुला काही प्रश्न विचारायचे. ए का त्याला त्रास देतो माझ्या मित्राला? तू तुझं काम कर, सारखे प्रश्न नको विचार. पण ह्या सगळ्या ह्याच्यात माझं काम विसरायला होतं ना, असा नको ना चिडू. अरे आता त्या टीम मधल्या अप्सरेला बोलो. हा बोलो. मी कन्फ्यूज झालोय आता. पुष्कर कन्फ्युज नको. आता आमच्या लावण्यवती टीम मधनं अप्सरा येते रुपाली भोसले आणि तिची साथ देतोय शरद घागरे. अबे हटा सावन की घटा खा खुजा पत्ती बुझा के सो जा निंटकले पिंटुकले मंडी में खड़े घंटी बजा रही है बार घंटी खुला हुआ के पश्चिम को पलट ले बहुत हो गया फुटले वटले छलावन क्या क्या क्या. चुराना मेरा जिया गुरिया चुराना मेरा जिया. हुस्न है सुहाना इश्क है दीवाना रूप का खजाना आज है लुटाना आके दीवाने मुझे सीने से लगा. ना 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 गुरिया चुराना मेरा जिया गुरिया चुराना मेरा जिया गुरिया चुराना मेरा जिया. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. काय एनर्जी आणि काय केमिस्ट्री होती तुमच्या दोघांची. म्हणजे दंगा केला. रुपाली, कोरिओग्राफर बरोबर नाचणं, काय अनुभव तुझा? शरद बद्दल मला खास सांगावंसं वाटतंय की असे बरेच स्टेप्स आणि मुवमेंट्स होते जे त्यांनी मला सांगितलं की रुपाली तू हे कर. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही स्टंट्स केले हे मी आयुष्यात म्हणजे आईबाबांच्या अंगखांद्यावर खेळल्यानंतर शरदच्या अंगखांद्यावर. वा बात आहे. वा वा. शरद, कोरिओग्राफर झाल्यानंतर तू स्वतः परफॉर्म केलं नव्हतंस, त्यामुळे 6 वर्षानंतर नाचताना तोही गोविंदाचा नाच, काय अनुभव आहे तुझा? थॉट वाईज असं काय नव्हतं की 6 वर्षानंतर 7 वर्षानंतर जो दिवस असेल तो प्रत्येक दिवस मी फाईट करणार, बस इथं नाही. क्या बात आहे. आणि ज्यांचे शब्द ऐकून घेण्यासाठी तू आतुर झालेला आहेस त्या महागुरूंचं काय म्हणणं आहे ते आता जाणून घेऊया. रुपाली, शरद, छान झाला परफॉर्मन्स. इतका वाईट नाही झाला की तुम्ही बघत नाही आहात वरती. रुपाली, तुम्ही खूप छान साथ दिलीत शरदची. शरद हे खूप मोठ्या लेवलचे कोरिओग्राफर आहेत हे माझं मत आहे. आमच्या या परिवारात शरदनी अनेकांना शिकवलं, अनेकांना त्यांनी पुढे नेलं, त्यात मीही एक आहे. गोविंदाचं गाणं घेऊन डान्स करणं ही सोपी गोष्ट नाहीये शरद.
तुमचा हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर माझं असं मत आहे की तुम्ही गोविंदासारखा त्या लेवलचा डान्स केला नाहीत. तुम्ही त्याच्याहून चांगला डान्स केलात. थोडीशी तुमची मी स्टडी केलंय तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही कुठल्या चांगल्या गोष्टीबद्दल कधी खुश नसता हो का? म्हणजे एखादी गोष्ट चांगली जरी झाली, आपल्या हातून जरी चांगली घडली तरी असं का? हसा की, किती छान दिसता तुम्ही हसला की. आणि माझं असं म्हणणं आहे की मी तुम्हाला मार्क्स तर देणारच आहे, पण त्याआधी या परफॉर्मन्स करता एक टिप देऊ इच्छितो. शरद आणि रुपाली, तुम्ही खूप इमोशनल झालात. आय कॅन अंडरस्टँड. या परिवारातले हे क्षण, दीज मोमेंट्स खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्याच गोष्टी आपण नेहमी घरी घेऊन जातो आणि आयुष्यभर जपतो. तर या मोमेंटला सुद्धा असंच जपा आणि याहून जास्त चांगल्या कशा मोमेंट्स तुम्ही या मंचाला आणि या पर्वाला देऊ शकता ह्याचा विचार करा. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. ऑल द बेस्ट.